पुण्यतिथीनिमित्त बुद्धिकाम या ठिकाणी माहिती सांगत आहे, सांगा. हां, साठोबाबाची पुण्यतिथी ज्येष्ठ शुद्ध पंचमी दिनांक 19/6/2026 या निमित्ताने पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम चालू आहे. दरवर्षी सालाप्रमाणे चालू आहे. कलगीतोरा शाही सर्व शाही बंद तुमच्या सर्वांचे नाव सांगा मग एकदा. नाव सांगा. तुमच्या सर्वांचे नाव. माझं नाव ज्ञानदेव संपतराव खैरे वखरी कलगी गायक. हां सांगा. कारभारी गोकुळ पेरे कलगी वादक विष्णू बापूराव घुले, बा उद्धव दिनकरराव भुतेकर गाणार मंडळी. बजरंग बालचंद पेरे, जळगाव. सांगा ना. बा शाही सगळं सांगा. पण परत बाया खाली करणार बोले जळगाव सोमनाथ. बाया खाली कर बाया. हे पण साठोबाबाचे सर्व भक्त आणि गायक मंडळी सर्व या ठिकाणी आहेत. हे सतोबाबाचे शिष्य आहे कंपनी. कंपनी बा. कंपनी सतोबाबा आमचे गुरु. बा सतोबाबाची पुण्यकाला असं कमी कमी 300-350 वर्षाचा. बा हा. ही सातवी पिढी. हा, बा. 7वी पिढी म्हणजे 300-350 जय ऐकून. वर्षाचा काळ आहे तो. आणि ही परंपरा अशी चालली ते जय ऐकून. येले. हा, हा. इथं कमीत नाव कमी सांगा तुमचं. 10 ते 12 गावचे लोक येतात गायना करता. बा आणि सतोबाबाचं गायन असं आहे की सतोबाबाचं गायन शास्त्रयुक्त आहे, देवावर आहे, आध्यात्मिक आहे, पारंपरिक आहे. 6 शास्त्र 18 पुराण सारे सोडून येते. बा म्हणजे ते तुकाराम गाथाला धरून चालते, ज्ञानेश्वरीला धरून चालते, पंचकर्णाला धरून चालते. ह्या पूर्ण याच्यात भेद आहे समजा. देवावरलंय पुन्हा. आणि पूर्ण देवावरले देवावरला असल्यामुळे आणि उजूक असे बी चालू रूढीचे बी हे परंपरा आहे. थोडं त्यानं कलियुगात आणि होईल ते म्हणून जे सांगितलंय. त्याची जे बा. एकनाथ महाराजांना वारवडत गायलं तेच त्यानं आधी सांगून ठेवलं. तीच परंपरा चालली आहे आणि तेच होऊन राहिले. आणि त्याचे आम्ही शिष्य असताना आम्हाला त्यांचा पूर्ण आशीर्वाद आहे. म्हणजे असा आशीर्वाद आहे की आजपर्यंत बी मी वखरीचा आहे पुन्हा. बा हे जळगावचे, हा मी वखरी वडगावचा. आणि त्याच्यामध्ये असा गुरुनं आम्हाला अशी एक पाठबळ दिली समजा की पारंपरिक पंचकोशीत म्हणजे 10 जिल्ह्यातमध्ये बी आमचा कोणी हात धरू शकत नाही. बा त्यांची संघ लढत करेल, मी तोरेवाले संघ लढत करेल, चांगले संघ लढत करेल. तर बाबाचा आशीर्वाद असा आहे आम्हाला की कुठंच कमी पडू शकत नाही. घ्यायचं नाव घ्या. हेच कार्याला नाही, हे गाण्याचं कार्य सोडा, कोणतं मी पण इतर कार्य बी सुखदुःखाचं म्हणजे एक वैरागी संत होऊन गेले जाईल ते. तुम्ही जर म्हणले आमच्या मुलाचं दुखत बा जरा पारंपरिक जर नितळ मनानं जर दर्शन घेतलं तर तुम्हाला 100% पावणारा म्हणजे पावणारा देव पावणारे संत आहे. पुन्हा युग अर्थ आहे. आज जळगावचे लहान 5 वर्षाचे बालकापासून थोर म्हाताऱ्यापर्यंत दर्शन घेतले शीख बी राहत नाही. आणि पूर्ण मंडळी येते जेव्हा प्रसाद घ्या करणार गावात पूर्ण. या ठिकाणी महाप्रसाद बी चांगला भेटतो. बोला 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 म्हणजे सगळे व्यवस्थित त्या फेसबुक युट्यूबला येऊन जाईल तुमचं माहिती सगळी. हां बोला जर्नलिस्ट. मुरलीधर मानदास. हां साठोबाबाची माहिती सांगा मग. साठोबाबाचं हे चालेल. तुम्हाला चमत्कार काय घडला असं. पुण्यनिमित्ताने मग हम्म. भंडाऱ्याचा कार्यक्रम बा पारंपरिक पद्धतीने चालू आहे. मागाला काळ म्हणजे 75 वर्षाचा काळाच्या आधी इथं असे गायक होऊन जायले की हे कुमार समाज इथं सारे रात गाणी केले की सकाळी या नदीवर स्नान घालणे, त्याला आंघोळी करणे घालणे, साबणा लावणे, सकाळी आंघोळ पूजा करून म्हणजे इतकं देवाची सत्व आहे. असं का बरोबर. रे तुम्हाला काही बोलायचं का? बिरेल पुन्हा पेरे कंपनीच्या घराण्यातले दैवत आहे. पुन्हा नंदू आपलं घ्या त्याच्यात. नाव. सांगा सांगा सांगा. बोला बोला बोला. सांगायचं ना आमच्या जळगावची परंपरा आहे. जळगावमध्ये साठोबाबा यांची पुण्यतिथी चांगल्या उत्साहामध्ये, समाधानामध्ये आणि आनंदात गाव जेवण आणि सर्व सहकारी बांधवांनी, सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी मदत केली. त्याबद्दल सर्वांचे साठोबाबा मित्रमंडळ, तुमचं जसं त्यांचे गायक मंडळ यांच्या वतीने सर्वांचे जय आभार. धन्यवाद. या माणसाचे